जर्नीमध्ये वेट लॉस तर होतच आहे, पण बेली फॅटचं फॅट कमी करण्यासाठी मी थोडं एक्सरसाइजमध्ये चेंज केलं होतं आणि त्यामुळे माझं मसल्स पेन होत गेले आणि ह्यामुळे सकाळी उठून परत मला वॉक करणं जमलं नाही, कारण माझे पाय खूपच दुखायला लागले होते आणि त्यामुळे हे रुटीन थोडं बिघडलं गेलं होतं. तर म्हटलं आता उठून तो व्यायाम थांबवला आणि आहे हे माझं एक्सरसाइजचं रोजचं रुटीन मी चालू केलं आणि सकाळचं जे माझं सकाळची सगळी जी कामं होती की सगळे आवरली, मुलींना सगळं आवरून शाळेला मला लावून दिलं आणि आजपासून आष्ट्यामध्ये पंचकल्यांची पूजा चालू होत आहे, जे की 7 दिवसांचे. आणि जगातील सर्वात महिलांचा मोठा प्रश्न म्हणजे कुठेही चालू तर साडी कोणती नसू, भले ते कपाट कितीही भरलेलं असेल. फायनली एक साडी सिलेक्ट केली, पण असं व्हायला लागलं की वेट लॉसमुळे सगळेच कपडे मला लूज होत आहेत आणि त्यामुळे ते प्रत्येक वेळेला स्टिच करत बसावं लागलं आणि त्यातच वेळ चालला होता. पण परत साडी सिलेक्ट करायची म्हटली की आणि वेळ जाणार, त्यामुळे मी आहे ते ब्लाऊज स्टिच केलं आणि आम्ही निघालो मंडपामध्ये गेल्यानंतर आधी पोटोबा आणि मग विठोबा असं करून जेवढं मावेल पोटात तेवढंच घेतलं ताटात. आणि त्यानंतर आज जी मंदिरात पूजा चालू होती पंचकल्याण महोत्सवचा हा सेट वेगळाच मंडप वेगळ्या ठिकाणी घातला जातो, जो की भव्य दिव्य मोठा महोत्सव हा केला जातो आणि 7 दिवसांचे 7 कार्यक्रम इथे आयोजन केले जाते आणि खूप छान पाहण्यासाठी कार्यक्रम असतात. येथे तीर्थंकरांचे पूर्ण काळापासूनचा हा प्रवास इथे दाखवला जातो आणि फायनली आम्ही हे सगळा पूजा वगैरे बघून घरी निघालो आणि असा होता आजचा दिवस. चला